आपकी अदालतमध्ये आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांच्यावर आरोप आहे की हे सत्ता आणि पदाचे लोभी आहेत. कुमार, तुमच्या पार्टीचे लोकच बोलत आहेत. ते बोलतायत की तुम्ही राजकारणात तर आलात तेव्हा बोलत होतात की माझ्याकरता काहीच नको, मला खुर्ची नकोय, मला पद नकोय, मला सीएम नकोय, पीएम नकोय. पण एक राज्यसभेमुळे नाराज झालात, नाही मिळाली म्हणून. मी हे सुद्धा बोलून आलो नव्हतो की 12 वर्षांचा आणि 7 वर्षांचा संघर्षाचं शेवटचं फळ 30 दिवसांपूर्वी आलेले असगर छाप गुप्ताजी यांना दिलं जावं, हे बोलून सुद्धा आलो नव्हतो. आणि दुसरं हे आहे की जेव्हा पहिल्यांदा सरकारमधून राजीनामा दिला होता तर 19 विधायकांचं समर्थन घेऊन जी केंद्रामध्ये सत्ता आहे ती माझ्याद्वारे उभी होती हे मुख्यमंत्र्यांनी खूप वेळा सांगितलंय. मी त्यावेळी सुद्धा निवेदन करून सांगितलं होतं की मी हे बनायला आलेलो नाहीये, पण नेहमी माझे वरिष्ठ कवी पवारजी यांची वाक्य बोलतो मी कि मेरे दर से खाली लौटे राजनीति के उड़न खटोले, दुनिया में इतना धन कब है जो मेरी खुददारी तोले. गोष्ट राज्यसभेची नाहीये. खरं तर रजतजी, मी तर फक्त एक प्यादा आहे मागच्या 7 महिन्यांपासून. या महेशमतीची शिवगामी कोणीतरी वेगळीच आहे जी प्रत्येक वेळी नवीन कटप्पा आणून माझ्यासारख्या बाहुबलीची हत्या करते. पण हे तर खरं आहे की तुम्ही बोललात की मी प्रत्येक लग्नामध्ये नवरीचा भागीदार तर बनतो, पण नवरी बनण्याची संधी नाही मिळाली. मी हे नक्कीच सांगू इच्छितो की मी नवरीचा भागीदार राहीन, मी फक्त सचिन सारखा खेळीन. पण मला हेही नाही पाहिजे की मॅच फिक्सिंग होईल आणि शेजारच्या राष्ट्राबरोबर आपली हार होईल. मला हेही नकोय की आपल्याकडे हजारो लोक बघतील, लाखो लोक आपल्याकडे आशेने बघतील आणि त्यानंतर आपण त्यांचा छळ करायचा. आणि यासाठी मी जर बोलतो तर मला शिक्षा मला मिळते. या गोष्टीचं पण दुःख आहे की मी ऑडिओ क्लिप ऐकली होती ज्यामध्ये तुम्ही म्हणाला होतात की 3 लोकांची पार्टी बनवली होती, एक सीएम बनला, दुसरा डेप्युटी सीएम, आणि माझ्या हाती काय लागलं. नाही, जेव्हा हे प्रकरण झालं होतं लोजपाच्या विधायकाकडून मला अपमानित करण्यासाठी, तर तेव्हा माझ्या 40 वर्ष जुन्या मित्राच्या मेवण्याने माझी रेकॉर्डिंग केली आणि तेव्हा मला तेवढं माहीत नव्हतं. मी आजही जसा आतमध्ये आहे तसा बाहेर आहे आणि तेव्हा अशी रेकॉर्डिंग होत होती हे मला माहीत नव्हतं. तेव्हा मी बोललो होतो की माझा अपमान फक्त यासाठी केला जात आहे की ही सत्ता जी कार्यकर्त्यांनी दूषित करून देशाच्या माथ्यावर अभिषेक केलाय, जर तो झाला नसता तर माझा एवढा अपमान झाला असता का. आणि माझं दुःख साहजिक होतं. मी आशा करतो आणि हे प्रयत्न करतो की येत्या काळामध्ये माझ्या निकटवर्तीयांच्या सुखदुःखामध्ये माझा समावेश असेल आणि त्यांच्याबरोबर कधी बोलताना मी विचार करेन की हे लोक माझं रेकॉर्डिंग तर नाही करते ना. मी आजपर्यंत असं कधी केलं नाही आणि ह्यापुढेही करणार बघा, नाही. आता तर रेकॉर्डिंग होतच आहे तुमचं, ते सुद्धा पब्लिक समोर हो. होत आहे. सगळी दुनिया बघणार आहे तुम्हाला. आता हे सांगा की तुम्हाला राज्यसभेमध्ये नाही पाठवलं, तुमच्याकडून अशी काय चूक झाली. मेरे लहजे में जी हुजूर न था, इससे ज्यादा मेरा कसूर न था. मनीष सिसोदिया हे बोलतायत उगाचाच मोठेपणा मिळवायला बघत आहेत, त्यांचं नाव सुद्धा नव्हतं लिस्टमध्ये, कन्सिडर केलंच नव्हतं. खरं तर पंचतंत्र हे सांगतं की षडयंत्र जरी बनवलं तरी योजनेबद्ध बनवा. आता ते म्हणतात की माझं नाव नव्हतं. फालतूमध्ये नाव घेतायत मीडियाची लोक. जेव्हा PSCची मीटिंग सुरू झाली तर मला न बोलवण्याचं हे कारण पण होतं की माझं नाव होतं म्हणून मला बोलवलं नाही. त्यानंतर ज्यांची नावं होती ते मात्र आज PSC करत आहेत. सगळे बसतील, विचार केला जाईल, करोडो कार्यकर्ता लक्ष केंद्रित करत असतील. नंतर कळेल की प्रतिज्ञापत्र भरलं गेलं होतं ते 30 डिसेंबरला विकत घेतलं गेलं. तर छोट्या छोट्या पार्टी सुद्धा थोडेसे नियम ठेवतात, एक शिस्त ठेवतात, ट्रान्सपरन्सी ठेवतात. अंदमानवर पार्टी करायला जा, पण पार्टी मधल्या कार्यकर्त्यांना अंदमान समजू नका. ते खूप समजदार आहेत, ते सगळं बघतायत. थोडंसं तुम्ही काहीही करा पण योजना व्यवस्थित बनवा. आता या गोष्टींकडे काय लक्ष द्यायचं की माझं नाव नाहीये, या सगळ्यांची काय गरज नाही. पण कोणी सल्ला मसलत केला तुमच्यासोबत की कोणाला पाठवायचं नाही पाठवायचं. नाही, माझ्याबरोबर काही सल्ला मसलत नाही केली. कोणाला काय गरज आहे. माझी तर फक्त निवडणुकीच्या रॅलीमध्ये गरज असते किंवा या कार्यकर्त्यांची काय गरज. आता लोक कार्यकर्त्यांना विचारतात की तुम्हाला विचारून करायचं का काम. लिहिलं जात आहे, पार्टीचे अधिकृत प्रवक्ता आहेत ते विचारतायत की तुम्हाला विचारायचं की ट्विटरवर काय टाकायचं आणि काय नाही टाकायचं. तर हे सगळं काय माहितीये, भारतीय जनता, भारतीय कार्यकर्ता जी लोक आहेत ना, हे सगळे लक्ष ठेवतात, गोष्टींची मोजणी करतात. कॉमनवेल्थच्या वेळी सुद्धा सोनिया गांधींना हाच गैरसमज होता की जनतेला नाही माहिती, कार्यकर्त्यांना देखील माहित नाही. जेव्हा आम्ही निवडणूक लढवली तेव्हा 9 महिन्यांच्या सरकारमध्ये मोदींना पण हाच गैरसमज होता की जनतेला काहीच माहित नाहीये, मी नक्की जिंकीन. पण जनता सगळं मोजत असते आणि शिशुपालच्या 99 शिव्यांपर्यंत गप्प बसते आणि जसा 100वा अपराध होतो तसा सत्तेचं डोकं उडवते, अहंकाराचं डोकं उडवलं जातं. तर माझी इच्छा आहे की ईश्वराने लोकांना अहंकाराच्या कोपापासून वाचवावं. देवाने अशी कोणतीही शिक्षा नाही द्यावी जी कार्यकर्ता देईल किंवा जनता देईल. सगळे चांगले राहो हीच इच्छा. पण जर एवढी काळजी होती, एवढा त्रास होता,
तर तुमचे मोठे भाऊ आहेत अरविंद केजरीवाल, ते म्हणतात की कुमार विश्वास माझा लहान भाऊ आहे, तर लहान भाऊ मोठ्या भावाशी बोलू शकत नाही? नाही नाही, मी प्रयत्न केला पण बोलणं नाही झालं. पण माझी विनंती आहे की तेच माझे नेता बनून राहावेत. कारण अण्णा त्यांचे पिता आहेत, योगेंद्र यादव त्यांचे मोठे भाऊ आहेत, तो मला छोटा भाऊ म्हणाले होते ते तेव्हा लोकांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या. आजपासून 7 महिन्यांपूर्वी लोकांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या की तुम्ही छोटे भाऊ झाला आहात, तर तुम्ही आता तयारीला लागा म्हणून. तर मी मागणी करतो की हा परिवार नको वाढायला, पार्टी मोठी होऊ दे, लोक वाढू दे, नेता राहू दे, सगळं ठीक होऊ पण दे. ते मोठ्या मोठ्या लोकांना आणायला बघत होते, जसे की मी ऐकलं की अरुण शौरीला आणायला उत्सुक होते, रघुराम राजनला आणायचं होतं, यशवंत सिन्हाला पण भेटले होते, पण कोणी तयार नाही झालं. 18 लोक तयार नाही झाली. राज्याची विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो, जेव्हा आम्ही पार्टी चालवत होतो, पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढलो, तेव्हा मोठमोठी लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आमच्याबरोबर उभे राहिले, म्हणजे गर्वाने उभे राहिले. ते म्हणायचे मोठ्या लढाईचा आम्ही भाग आहोत. आता आमचे सगळे कार्यकर्ता हा विचार करणार नाहीत का की देशातल्या 18-19 लोकांनी आपल्याबरोबर उभं राहायला नकार का दिला? थालीमध्ये सजवलेलं कार्यकर्त्यांचं आमदारांनी कमावलेलं राज्यसभेचं तिकीट त्यांनी परत का पाठवलं? रघुराम राजन खूप मोठे व्यक्ती आहेत, पण जेव्हा त्यांच्या पीएनी सांगितलं की आम्हाला नाही बनायचंय, तर तो माझा अपमान होता. तो लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे. याचा अर्थ आमच्यामध्ये अशी काही गोष्ट आहे. आता हे बोलणं की पूर्ण देश मोदीला घाबरतो हे चुकीचं आहे. कारण की त्या काँग्रेसला घाबरणं न घाबरणारे भरपूर लोक, नोकरी सोडून फेकणारे माझ्यासारखी माणसं. 17 वर्ष काम करत होतो मी विश्वविद्यालयामध्ये. एक दिवस काँग्रेसचे ते दिग्विजय सिंग यांनी मला विचारलं की कॉलेज किती दिवस जातो? मी म्हणालो की हा घ्या राजीनामा, उद्यापासून तुम्हालाच बघत जाईन. 1 सेकंदात नोकरी सोडली होती. असे हजारो लोक आहेत ज्यांनी नोकरी सोडलेत. आता तर नवीनच आहे की आमची राज्यसभा घ्यायला तयार नाहीयेत लोक. तर आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल की ते उच्च सदन आहे, तिथे मोठमोठ्या लोकांचे आवाज घुमलेत. अटलजींपासून इंदिराजींपर्यंत ज्यांचे ज्यांचे फोटो लागलेत, मग ते पटेल का असे ना, त्यांचा आवाज घुमलाय. तर ते जेव्हा हे मोठ्या मोठ्या लोकांना जायचं नव्हतं राज्यसभेमध्ये आम आदमी पार्टीकडून, तर तुम्हाला काय जायचं होतं? नाही, बघा मला जायचंय, ह्या गोष्टीला मी कधीच लपवलं नाही. ही खूपच फालतू प्रकारची राजनीती असते की तुम्हाला राज्यसभेत जायचंय का? नाही, जे काही पार्टी ठरवते ते मी फक्त कार्यकर्ता आहे. अरे काय कार्यकर्ता? तुम्हाला जर वाटतं दिग्विजय सिंग तुम्हाला बोलवतायत, बोलतात या आणि वाद घाला, तर तुम्ही म्हणता की माझ्याकडून कुमार येतोय. तुम्हाला संदीप दीक्षित बोलवतायत, बोलतात या वाद घालूया, तर तुम्ही म्हणता माझ्याकडून कुमार येतो. चॅनलचे संपादक तुम्हाला आव्हान करतात आणि म्हणतात की वाद घालूया, तर बघा कुमार विश्वास येतोय वाद घालायला. आता जेव्हा कोणीच नाहीये वाद घालायला, तर तेव्हा गुप्ता येतोय वाद घालायला. अरे हे काय पद्धत आहे बाबा? तर आता कोणताही कार्यकर्ता तिथे असो, आणि मला दुःख या गोष्टीचं आहे की आशुतोष सारखे मोठे पत्रकार, संपादक जे खूप चांगलं बोलतात ते सुद्धा बोलतात, पण असहमती पण असू शकते. तशी माझ्या असहमतीला त्यांनी जाणून सुद्धा घ्यायचा प्रयत्न नाही केला. एक लोकतांत्रिक प्रक्रिया असते की पीएससी मध्ये बोलवलं असतं, पण त्यासाठी सुद्धा बोलवलं नाही. तर कार्यकर्ता पण बघतायत, देशही बघतोय, हे समाप्त तर होणारच नाही. कोणाला जर हा भ्रम असेल की पृथ्वी बरोबर जाईल, तर असं तर शक्यच नाहीये. आणि राजनीती पूर्ण वेळेचं काम नाहीये. पण अरविंद केजरीवाल यांनी जे MLAs त्यांनी निवडलेले होते, त्यांनी सांगितलं शोधून हिरे आणलेत. तर आता जे 2 हिरे राज्यसभेसाठी होते, त्यातले एक होते एनडी गुप्ताजी, आणि एक तर खूप मोठा हिरा आहे. तर हे जे एनडी गुप्ताजी आहेत यांच्याबद्दल मी वाचलं होतं. मला कळलं की हे आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालचे इन्कम टॅक्सेस सगळे केसेस हँडल करतात आणि त्यांच्यापासून खूप प्रभावित झालेत. हे बघा, जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा नकार द्यावा लागायचा की अजून पैसे देऊ नका, आमचं काम झालंय. आमची जेव्हा सुरुवात होती, लढत होतो, लोकांना घेऊन अगदीच पैसे नसलेली लोक होती. संतोष कोहलीचे ते प्रकरण तुम्हाला माहिती असेल, ज्यामध्ये मी बोललो होतो की मी लढवणार, तर तो बोलला हा भाई लढवणार. जी सगळी आज पोरं विधायक मंत्री बनली आहेत, माझ्याकडून जेवढी वैयक्तिकरित्या मदत होईल तेवढी मी केली आहे. एकेकाळी जेव्हा आमच्याकडे पैसा नव्हता, जेव्हा इन्कम टॅक्सचा हिशोब ठेवणारी लोकं नव्हती, तेव्हा आमच्याकडे कार्यकर्ता होते, ध्यास होता आणि वोटर होते. आज पैसा वाढतोय, हिशोब ठेवणारी लोक वाढतायत, पण ही गोष्ट कमी होत चालली आहे. तर आता आपल्याला ठरवायचंय की वोट पाहिजेत, लोक पाहिजेत, कार्यकर्ता पाहिजेत, की नोट आणणारे पाहिजेत, की हिशोब ठेवणारे पाहिजेत, हे आपल्याला ठरवायचंय. सगळं आपल्यावर आहे. आता कोणीच आम आदमी पार्टीला पैसे देत नाहीये म्हणून काय सुशीलजी गुप्ता यांना आणलंय? कारण त्यांची 170 कोटींची प्रॉपर्टी आहे. नाही, हा तर कोणता तर्क नाहीये की कोणी पैसे देत नाहीये. म्हणजे जर घरामध्ये उपासमार झाली तर माणूस किडनी थोडी विकायला जातो की चला आज घरी जेवायला काही नाहीये तर आपण किडनी विकूया. मन थोडी विकतो आपण, आंदोलनाची आत्मा थोडी विकून टाकतो. तर मला वाटतं की आपण सत्याने लढणारे लोक आहोत, याचा कोणतंही जस्टिफिकेशन मिळणार नाही. जस्टिफिकेशन तर त्यांनी दिलंय. त्यांनी सांगितलं की बरेचसे चॅरिटेबल एज्युकेशन चालवतात, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदानाचे काम करतात. मीही लगेच शोध घ्यायला लागलो की मी एवढ्या पुण्याच्या कामाला मुकला कसा राहिलो एवढ्या दिवसांपासून. तर मला हे दिसलं की ते काही प्रायव्हेट स्कूल्स चालवतात ज्यामध्ये लाखात फीज आहेत, डॉलर्समध्ये फीज आहेत, युरोजमध्ये फीज आहेत. आणि मनीषजीने सांगितलं की ते 15,000 मुलांना शिकवत आहेत. तर एका बाजूला
आपण दिल्ली सरकारमध्ये बोलतो की प्रायव्हेट स्कूल्स जे आहेत ते नुकसान करत आहेत, प्रायव्हेट हेल्थ इन्स्टिट्यूशन्स नुकसान करत आहेत. आपण यांना संपवून सरकारला मजबूत करायला हवं. एका बाजूला असा व्यक्ती येतो की जो प्रायव्हेट हॉस्पिटल चालवतोय, प्रायव्हेट स्कूल चालवतोय, बोर्डिंगच्या स्कूल चालवतोय, तर पहिला स्टँड हा ठरवायला हवा की कुठे राहायचंय. म्हणजे जनतेला सुद्धा कन्फ्युजन असेल आणि तुम्हाला सुद्धा. हास्यास्पद वाटतात या गोष्टी. ज्यांना एवढे ज्ञानी मानी मानतात, आता मी बघितलं जेव्हा मनीष सिसोदिया नाव वाचत होते तेव्हा बघत बघत नाव वाचत होते. तर विधायकांनी लोकांना विचारलं, पत्रकारांनी मग पुन्हा त्यांना विचारलं. विधायकांना माहिती नव्हतं कोण आहेत, पण काय तुम्हाला ते सौभाग्य मिळालं त्यांचं दर्शन करायचं? नाही, मी भेटलो होतो एकदा. सुशील गुप्ता यांच्याशी माझी भेट झाली होती. राजनीतीमध्ये मोतीनगर जिकडून ते काँग्रेसचे विधायक म्हणून निवडून आले होते आमच्या विरुद्ध, तिथे मी रॅलीसाठी गेलो होतो आमचे उमेदवार चांदनाजीसाठी. पैसे तर आमच्याकडे नसायचे आणि आम्ही छोटासा स्टेज लावून माईक हातात घेऊन जोरजोरात उत्साह भरायचो जनतेमध्ये. समोरून त्यांच्या रोड शो साठी गाड्या जात होत्या. मला अजून आठवतंय, महागड्या गाड्या होत्या त्या आणि ते आपल्या प्रथुल शरीरासोबत उभे होते मधोमध. विक्ट्रीचे निशाण दाखवत होते अहंकाराने बघून माझ्याकडे, असं बघून. माझ्या हातात माईक होता. मला ती घटना अजून आठवते. कार्यकर्त्यांनी आठवण करून दिली होती मला. मी म्हटलं की सुशील गुप्ताजी, तुम्ही जाताय, मला कळलंय, तुम्ही 1000 करोडोंचे व्यक्ती आहात. बघा की हा आम आदमीचा गरिबीचा ध्यास जिंकेल आणि तुमचा पैसा हरणार. सुशील गुप्ताजींनी आज मला पराजित केलं. आज सुशील गुप्ताजींच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं की लल्लूलाल तू हेच करत राहा. आणि मी काँग्रेसला शुभेच्छा देतो की देशातली एवढी जुनी पार्टी ती अशीच नाही बनली आहे. एक एमएलए ते जिंकू शकले नाही, पण हारलेल्या एमएलएला त्यांनी राज्यसभेत संसद बनवून दाखवलं. तर कमाल तर आहे. म्हणजे काँग्रेसकडून राजनीती तर आपल्याला शिकायलाच हवी. पण तुमच्या सपोर्टमध्ये एक पण विधायक नाही बोलला, एक पीएससीचा मेंबर नाही बोलला, कोणा बड्या नेत्याने नाही सांगितलं की ह्याच्यावर खूप अन्याय झाला म्हणून कुमार विश्वासवर. तुम्हाला नाही वाटत की हस्तिनापूर राजसिंहासनावर समोर जेव्हा कुलवधूचे कपडे उतरवले जात होते तेव्हा भीष्म नाही बोलले, गुरु द्रोणाचार्य नाही बोलले, गुरु कृपाचार्य नाही बोलले, महात्मा विदुर नाही बोलले, पण महर्षी व्यास यांच्या दंडविधानातून कोणी नाही वाचलंय. गंगापुत्र भीष्म यांना सुद्धा बाणाच्या शयेवर वाट बघावी लागली होती मृत्यूची. तर इतिहास आंदोलनाचे जे कोणी चिरहरण करण्याचा प्रयत्न करेल ते इतिहासाच्या कालखंडामध्ये भ्याड बोलले जातील. आज आपल्या सगळ्यांना ठरवायचं की आपल्याला बोलायचंय की नाही. आज मला बोलायचंय, खरं असेल तर मी बोलणार, नुकसान होत असेल तर ठीक आहे, मला काही हरकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जो तुमचा कवी आहे तो काय बोलतो? मी तर हेच बोलतो की सियासत में तेरा खोया या पाया हो नहीं सकता, तेरी शर्तों पे गायब या नुमाया हो नहीं सकता, भले साजिश से गहरे दफन मुझको कर भी दो, पर मैं सृजन का बीज हूं, मिट्टी में जाया हो नहीं सकता.